2 चेंडू आतापर्यंत झाले. धावा फलकावरती आपण पाहतो त्या म्हणजेच एक ही धावसंख्या. इथे मात्र ऑन साईडला ग्लान्स करण्याचा प्रयत्न, प्रोटेक्शन तिथे मात्र आहे. अंडरम पद्धतीने थ्रो, एक धाव इथून मात्र मेल, एकने धावफलक पुढे सरकत. संघाची धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजेच 2-3 चेंडू आतापर्यंत झालेत आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 2च्या घरामध्ये. दोन्ही फलंदाजांनी अकाउंट ओपन केल्या. आता मात्र जबरदस्त हाफ फटका, टॅपच्या माध्यमातून चेंडू सरळ सीमा पार. निलेशजी खारे साहेबांकडून 500 रुपयांचं पारितोषिक असेल. मागील चेंडूवरती मिळाली विकेट, त्यामुळे ओमकार लुडवेला पण नवीन फलंदाज पाहतो. तिसऱ्या क्रमांकावरती आला. आता मात्र हलक्या हाताने फक्त जेंटल टच प्रयत्न केला ओमने, पण चेंडू सरळ सीमा पार. धावा मिळतील 4. आपण पाहतोय ती म्हणजे सखरा. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. स्ट्राईक वरती किरण. इथे मात्र पुन्हा एकदा त्याच दिशेने घेऊन काढला. आता मात्र प्रोटेक्शन तिथे मात्र दिलं जातं. त्या संघाचा महत्वाचा घटक आता मात्र तिथे तैनात केला आणि त्याने मात्र चेंडू पकडला आणि तेव्हा मात्र एकच धाव मिळते. इथे मात्र हलक्या हाताने ग्लान्स करण्याचा प्रयत्न, एकदा इथं मात्र कंप्लीट केली जाईल. एकने धावफलक पुढे सरकत. संघाची धावसंख्या आपण पाहतो ती म्हणजेच 13 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती आदित्य. पहिल्या चेंडूवरती चौकार जरूर आला, पण त्यानंतर चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती किरण. इथे मात्र स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे अपील केली जाते. फलंदाज इथे मात्र सुरक्षित आहेत. अखेरच्या क्षणाला बॅट व्यवस्थित ग्राउंड झाली. ही रणनीती असते किरणची सातत्याने. आपण जर पाहिलं तर थोडासा लेझीनेस असं दाखवत असतो, पण अखेरच्या क्षणाला बरोबर ग्राउंडवरती बॅट त्याची लँड होते आणि तेव्हा मात्र बेनिफिट घेण्याचा प्रयत्न असतो की एखादा यंगस्टर जेव्हा मात्र लगेच ॲग्रेशन आपल्याला पाहायला मिळतं आणि तेच काहीसं घडलं होतं. पण चांगलं बॅकिंग अक्षयचं आपल्याला पाहायला मिळालं आणि लगेचच अपील देखील केली होती. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. इथे मात्र स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, प्रोटेक्शन तिथे मात्र आहे. स्ट्रायकिंग एंडवरती थ्रो,
एका सटेमध्ये चेंडू उचलून फेकी केली जाते. 1ने धावफलक पुढे सरके संघाची धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजेच 14 ही धावसंख्या. 5 चेंडू आतापर्यंत झालेत, 14 धावा धावफलकावरती आहेत. एक फलंदाज जरूर बाद झाला, पण इथून मात्र आता भागीदारी बनण्याचा प्रयत्न या दोन्ही फलंदाजांमध्ये सुरू आहे. इथे मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न, 2 खेळाडू आहेत, प्रयत्न करतो, चेंडू अडवला, एक धाव कंप्लीट केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथून मात्र सुरू आहे, पण इथून मात्र एकच धाव. 1ने धावफलक पुढे सरके संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 15. 2 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झाला. 15 धावा धावफलकावरती आहेत. किरण सोबत पार्टनरशिप करायची तर किरणच्या सोबत जो फलंदाज आहे त्याला देखील चपळ राहणं गरजेचं आहे, कारण की किरण सातत्याने प्रयत्न करत असतो की दुसरी धाव कशी मिळेल. तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा ओमकार बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होईल. ओमकार पाटणे बॉलिंग ट्रॅकवरती, स्ट्राईकवरती ओमकार लुडबे. तिसऱ्या षटकाला सुरुवात. इथे मात्र लाईन पाहूयात, अंपायर सिग्नल येतो म्हणजेच व्हाईट बॉल, एक्स्ट्राची धाव. इथं मात्र आता मात्र हलक्या हाताने फक्त चेंडूला दिशा दिली जाते. एकच धाव इथून मात्र मिळेल. धावसंख्या धावफलकावरती 17. आता मात्र कोणतीही छिडकारी करत नाहीये. फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा सुरू आहे आणि त्यामध्ये दिशेपासून भरकटला आणि अंपायर सिग्नल आला तो म्हणजेच व्हाईट बॉलचा. पुन्हा एकदा एक्स्ट्राची धाव इथून मात्र खात्यामध्ये सोडली जाईल. 19 धावा धावफलकावरती आहेत. प्रथम बॅटिंग करत असताना एक मोठं टोटल उभं करण्याचा प्रयत्न. पहिली विकेट जरूर लवकर मिळाली, पण त्यानंतर 2 फलंदाज सावरतात डावाला. सध्या तरी पडलेला डाव सावरायचा प्रयत्न सुरू आहे. इथे मात्र जबरदस्त हा फटका, जबरदस्त चेंडू आणि बॅटचा इथे मात्र संपर्क झाला. अंपायर सिग्नल, धावा 4, येतोय चौकार किरण शिंदेच्या बॅटमधून. धावसंख्या धावफलकावरती 23 आपल्याला पाहायला मिळतं. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. इथे मात्र अजून एक चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो. चांगली फटकेबाजी इथे मात्र सुरू आहे किरणच्या माध्यमातून. किरण शिंदेला आपण पाहतो. शिंदे या आडनावामध्ये नक्कीच जादू आहे, सर्वांचं लक्ष वेधून नक्कीच घेतात. धावसंख्या धावफलकावरती 24 आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. आता मात्र स्ट्रायकिंग एंडवरती आपण ओमकारला पाहतो. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. येतो तो डॉट बॉल. चेंडू आतापर्यंत झाले ते म्हणजे 4. इथे मात्र पायावरती चेंडू होता. एक धाव घेण्याचा इथं मात्र प्रयत्न आणि एक धाव इथं मात्र कंप्लीट देखील झाली आहे. धावसंख्या धावफलकावरती 1ने पुढे सरकेल. 24 धावा आपल्याला पाहायला मिळतं. ज्याप्रमाणे आपण जागते रहोचा नारा सर्वांना जागृत केलं जातं, तसाच प्रकारे पंचांच्या माध्यमातून इथे मात्र जागृत केलं जातं गोलंदाजाला, बॅट्समनला की 5वा चेंडू आलेला आहे. आता मात्र माझा आवाज नक्कीच तुम्हाला ऐकायला मिळेल. 26 धावा धावफलकावरती आहे. 3 षटकांचा खेळ इथून मात्र समाप्त झाला आणि 26 धावा इथून मात्र बनलात. अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. इथून मात्र कशा प्रकारे धावा बनवायच्यात, कशी स्ट्रॅटेजी आखली जाईल, कारण की महत्वाच्या गोलंदाजाच्या 2 स्पेल कंप्लीट झाल्यात. आता मात्र 2 फ्रेश गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील आणि त्यांना मात्र कशा प्रकारे टार्गेट केलं जाईल हे गावदेवी शिलवणचं फलंदाज
रणनीती आखतील. वेळ आहे तर आपण ऐकूयात एक सुमधुर संगीत. आणि जय रागाई क्रियांश 11 या दोन संघांमध्ये या पुढील सामना असेल. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण टॉससाठी या. इम्पॅक्ट प्लेयरचा वापर केला आणि इम्पॅक्ट प्लेयरच्या हातामध्ये लगेचच चेंडू इथं मात्र दिला जातो. ओमकार, एक ओमकारचं स्पेल कंप्लीट झालं, लगेचच दुसरा ओमकार आपल्याला पाहायला मिळतो. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. एकदा इथं मात्र मिळेल. एकने धावफलक पुढे सरकत संघाची धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजेच 27 धावा धावफलकावरती. आता मात्र स्क्वेअर लेग मध्ये चांगलं प्रोटेक्शन आपल्याला पाहायला मिळतं. इथे मात्र चेंडूने बॅटचा हलकासा संपर्क इथे मात्र झालाय. फलंदाज होईल बाद. मेल विकेट. दुसरा धक्का लागत असताना टीम गावदेवी ट्विश 11 या संघाला. सर्वांना समजलं मोहब्बत काय आहे. क्रिकेटवरती भरभरून प्रेम आहे आणि ह्याचं उत्तम उदाहरण आजच्या दिवसामध्ये ही डोंबिवली प्रीमियर लीग. कारण की 5 वर्ष सर्वांनी वाट पाहिली ही स्पर्धा कधी येईल कधी येईल आणि आता मात्र अखेरीस ही स्पर्धा अर्धा टप्पा पार केला. इथे मात्र अंपायर सिग्नल येतो तो म्हणजेच व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव इथं मात्र ॲड केली जाईल. मागील चेंडूवरती विकेट मिळाली आहे त्यामुळे नवीन फलंदाज मैदानामध्ये सचिन वाघमारे. इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू सरळ सोडून दिला. पुन्हा एकदा एक्स्ट्राची धाव. संघाची धावसंख्या आपण पाहतो ती म्हणजेच 29 धावा धावफलकावरती. 14 षटक प्रगतीपथावर. किरण शिंदे सारखा फलंदाज मैदानामध्ये खेळतो तरी देखील धावा फार कमी झालात मी म्हणेन. इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. फलंदाज होईल बाद. थोडंसं फ्रस्ट्रेशन आपल्याला पाहायला मिळतं. आहेत आणि त्यांचा इथे आपण सन्मान करूया. जितू पेडणेकर यांच्या शुभ हस्ते. नवीन फलंदाज आपण पाहतो तो म्हणजेच करण आपल्याला पाहायला मिळतो. चांगली गोलंदाजी. इम्पॅक्ट प्लेअरचा वापर आणि इम्पॅक्ट प्लेअर त्यासाठीच असतो मैदानामध्ये इम्पॅक्ट टाकण्यासाठी आणि इम्पॅक्ट प्लेअर मैदानामध्ये गेला त्याने 2 विकेट प्राप्त केल्यात आणि तशी गोलंदाजी समोर इथे मात्र नक्कीच थोडासा प्रश्न निर्माण झाला. आता मात्र एक धाव इथं मात्र घेतली आहे. चेंडू आतापर्यंत झालेत या षटकातील 4
अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत 14 षटकातील. किरण शिंदे स्ट्राईक वरती येतो. इथून मात्र आक्रमण करावं लागेल. संयम भरपूर झाला. आता मात्र शांतपणे घेऊन चालता कामा नाही, कारण की संघाला धावांची गरज आहे. धावांची भूक आता मात्र खूप वाढली आहे आणि अगदी डगआउट मध्ये सर्वजण किरण शिंदेकडून आशेने पाहतात. ओ द विकेट ओमकार. इथे मात्र फटका हा जबरदस्त आहे. प्लान सेट आणि किरणला इथे मात्र मोठे फटके खेळून देत नाहीये. त्याच्या अगेन्स्ट स्ट्रॅटेजी आखली गेली आणि त्यामुळेच थोडासा तो फ्रस्ट्रेट देखील होतो. सध्या तरी क्रिकेटच्या मैदानावरती 2 फलंदाजांमध्ये किंवा गोलंदाजांमध्ये 2 संघांमध्ये युद्ध तर सुरू आहे, पण किरण आणि किरणच्या मानसिकतेशी देखील खेळलं जात आहे सध्या तरी मैदानावरती. इथे मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न. इथे मात्र धाव घेत नाहीये, कारण की किरणला देखील ठाऊक आहे अंतिम 6 चेंडू त्याला स्ट्राईक वरती राहणं जास्त गरजेचं आहे. त्यामुळे त्यांनी आता मात्र कोणती धाव घेतली नाही. पण संघाची धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजे 31. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडूमध्ये संघाला उंच भरारी घेण्यासाठी, या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी इथून मात्र गोलंदाजाचा समाचार घेणं गरजेचं. आता मात्र शांतपणे खेळून चालणार नाहीये. प्रत्येक चेंडूवरती आक्रमण होणं गरजेचं. तर 3 मिनिटं तुमच्याकडे शिल्लक आहेत 6 चेंडू फेकण्यासाठी. स्ट्राईक वरती किरण. गोलंदाजीची कमान प्रीमियम गोलंदाज करण सावंत. ऑक्शन मध्ये प्रीमियम कॅटेगरीमध्ये हा खेळाडू होता. आता मात्र स्लॉग ओव्हरसाठी त्याचा वापर केला. संघाची बांधणी इतकी जबरदस्त केली आहे. ओमकारचे 12 चेंडू झाले. 12 चेंडूमध्ये आपण जर पाहिलं तर धावा खर्च केल्या त्या म्हणजेच अगदी 16 धावा आय थिंक खर्च केल्या. चांगली गोलंदाजी आणि त्यामध्ये रोहितची विकेट देखील आहे. त्यानंतर ओमकारने देखील इम्प्रेस केला. ओमकार मात्रेने इम्पॅक्ट टाकला मैदानामध्ये. अंतिम षटकाला सुरुवात झाली आहे. पहिला चेंडू अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, कारण की आता करणला देखील ठाऊक आहे थोडासा फ्रस्ट्रेट आहे किरण आणि त्याच्या रेंजमध्ये इथे मात्र चेंडू न देण्याचा प्रयत्न सध्या तरी सुरू आहे. जबरदस्त हा फटका. फुल टॉस चेंडू होता आणि फुल टॉस चेंडूवरती फुल टोल वसूल करत असताना धावाचार. किरणचा हा वार आणि सध्या तरी या वारची गरज होती आणि पुन्हा एकदा गावदेवी ट्विस्ट संघाचा हाकार आपल्याला पाहायला मिळतो. पहिला चेंडू व्हाईट बॉल, त्यानंतर चौकार. 1 चेंडूमध्ये 5 धावा आणि किरण शिंदेकडे स्ट्राईक आहे. मी मगाशीच म्हटलं महाराष्ट्रामध्ये शिंदे हे आडनाव खूप चर्चेत राहतं आणि आता देखील या मैदानावरती किरण शिंदे आपल्याला पाहायला मिळतो. 36 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा करण सज्ज होईल आणि आता मात्र स्ट्रेट बॅटने फटका हा देखील जबरदस्त आहे. पण या फटक्यावरती अपेक्षा खूप मोठ्या होत्या. कदाचित अधिक धावा अपेक्षित होत्या, पण एकच धावीतून मात्र मिळेल. 1 ने धावफलक पुढे सरकेल. संघाची धावसंख्या आपण पाहतोय 37 धावा. आतापर्यंत या डावामध्ये आपण जर पाहिलं तर 4 चौकार आलेत आणि 4ही चौकार किरणच्याच बॅटमधून आलेत. 7 मिळाली नाहीये. 7 मिळणं गरजेचं असतं. एकट्याच्या हातामध्ये काही नसतं. हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. जसं आपण अंपायर्सला काही डाऊट आहेत त्यामुळे टेक्निकल टीम इथे मात्र सज्ज होते. चेक केलं जातं बॅट इथे मात्र ग्राउंडिंग झाली आहे का.
इथे मात्र चेक केलं जात आहे ग्लोबल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून 2 कॅमेऱ्याच्या माध्यमातून इथे मात्र ही स्पर्धा कव्हर केली जाते. कारण की प्रचंड वेगाने चेंडू पंचांच्या दिशेने आला, त्यानंतर त्यांची नजर हटली, विजन थोडस त्यांच्यापासून दूर झालं आणि त्यामुळेच टेक्निकल टीम इथे मात्र पुन्हा एकदा सज्ज झाली आणि पूर्णपणे कोणत्याही संघावरती इथे मात्र अन्याय होत नाहीये आणि डिसिजन लगेचच किरण व्यवस्थित पोहोचला. एकदा वितू मात्र मिळेल स्ट्राईक वरती करण. इथे मात्र अजून एक फलंदाज होईल बाद. थोडस निराश होतो किरण, कारण की स्ट्राईक मिळणं गरजेचं. अंतिम काही चेंडू शिल्लक आहेत आणि अंतिम काही चेंडूंसाठी किरण जर चांगल्या फॉर्मात आहे, चांगल्या टचमध्ये, तर तुमचं प्रमुख कारण असलं काय पाहिजे, तुम्ही मैदानामध्ये केलं काय पाहिजे की तुम्ही स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं. आणि हेच कुठेतरी धावा कमी राहण्याचं कारण आहे की तुम्ही स्ट्राईक रोटेटच केली नाही आहे. आणि त्यामुळे एका हाती किरणने, जरी किरणची फलंदाजी जबरदस्त राहिली आहे, त्याने मात्र चांगल्या स्ट्राईक रेटने बॅटिंग केली. 4 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत आतापर्यंत. जर पाहिलं तर 37 धावा झाल्यात आणि त्यामध्ये त्याचं भलं मोठं योगदान आहे, तब्बल 26 धाव्यांचं. इथून मात्र पुढच्या फलंदाजांनी देखील साथ देणं गरजेचं. आता मात्र नवीन फलंदाज निखिल इथे मात्र टॅपच्या मध्ये तो घेऊन काढला. प्रोटेक्शन आहे, स्ट्रायकिंग एंडवरती थ्रो. एक धाव इथं मात्र कंप्लीट केली बॅकिंगसाठी ओमकार मोरे. एकच धाव, 1 ने धावफलक पुढे सरकेल. संघाची धावसंख्या आपण पाहतो ती म्हणजेच 38. 4 चेंडू झालेत, 38 धावा धावफलकावरती आहेत. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहे. 2 संघांमध्ये युद्ध किरण आणि किरणच्या मानसिकतेशी देखील खेळलं जातं. इथे मात्र स्ट्रेट बॅटने जबरदस्त हा फटका हा जबरदस्त चेंडू जाईल सरळ सीमा पार आणि आता मात्र धावा मिळत 4 किरण शिंदेला. धावसंख्या धावफलकावरती 42. आता मात्र आपण पाहतो स्ट्राईक वरती किरण चांगली बॅटिंग करतो. एक फायटिंग टोटल उभं करण्याचा प्रयत्न. अजून एक जबरदस्त स्ट्रोक. पुन्हा एकदा इथे मात्र फलंदाजाला चेंडू इथे मात्र आदळला. एकच धाव इथून मात्र मिळेल. पहिला डाव समाप्त झाला. पहिल्या डावामध्ये खूप मोठे घाव करण्याचा प्रयत्न, पण घाव फक्त एकानेच केले. बाकीचे योद्धा मात्र गारठ पडले आणि त्यात गारठ पडण्याचं कारण गोलंदाजी इतकी जबरदस्त झाली एसबी ग्रुप मोठा गाव संघाची की संघाला 43 धावांवरती रोखलं. 44चं लक्ष आणि एका बाजूने पाहिलं तर 31 धावा एकट्या किरण शिंदेच्या. चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली किरणची, पण 43 धावा बनल्यात. आता मात्र पहिल्या डावामध्ये काय घडलंय, काय बिघडलं हे विसरून दुसऱ्या डावाला सुरुवात करावी लागेल. 43 धावा झालेल्या आहेत, 44चं लक्ष, आणि जे पहिल्या डावामध्ये किरणने कमावलं ते या डावामध्ये गमवायचं नाहीये. त्यामुळे 44चा पाठलाग आणि पूर्वार्ध आता मात्र कंप्लीट झाला. उत्तरार्धामध्ये 44 धावांचा पाठलाग करण्यासाठी गावदेवी एसबी ग्रुप मोठा गाव संघ मैदानामध्ये दाखल होईल. आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा डोंबिवली प्रीमियर लीग 2024 सीझन फर्स्ट. आणि कॉम्बॉक्स मध्ये करतोय परिवर्तन, इन्व्हाइट करतोय पुन्हा एकदा सागर मोरे सरांना. थँक्यू.
कॅप्टनच्या बॉलनी टुर्नामेंट या साईडला खूप चांगल्या पद्धतीने खेळलं जातं. मला असं वाटतं कॅप्टन कंपनी डोंबिवलीमध्ये फ्रँचायझी घेतली तर जास्त बॉल कॅप्टनचे बॉल डोंबिवलीमध्ये जास्त आहेत, कारण की कॅप्टनच्या बॉलने इकडे टुर्नामेंट खूप चांगल्या पद्धतीने खेळले जातं. या बॉल देखील आपण पाहिला तर लेग ब्रेक आणि किरण शिंदे देखील एक चालक आहेत. टर्फ क्रिकेटवरती देखील किरणने खूप चांगलं क्रिकेट खेळले गेले. स्लो स्पिन अगदी टर्फ क्रिकेट देखील खूप चांगल्या पद्धतीने खेळलं जातं. 1 to go. स्कोर पाहिला तर आतापर्यंत 7 रन झालेत. हा बॉल देखील कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. नॉन स्ट्राईक एंडला मात्र सिंगल रन कंप्लीट होईल. पहिली ओव्हर संपली आहे आणि ओंकारने देखील कॅल्क्युलेशन केलं की पहिल्या मॅचमध्ये कुठेतरी आपण थोडी डगमगलो होतो, पण आता मात्र की परफॉर्मन्स करावा लागेल आणि पहिल्या ओव्हरमध्ये स्कोर मात्र जमा केल्यात 8 रन. मॅच चांगली आहे. यानंतर देखील आपण पाहिलं तर चांगल्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील. SB ग्रुप त्यांच्या विरुद्ध गावदेवी 311. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर दुसरी ओव्हर घेऊन मुकेश. खूप महत्वाची ओव्हर असणारी मुकेशला एक चांगला स्पेल टाकावा लागेल. ओंकारला थांबवणं गरजेचं आहे, कारण की ओंकार थांबणं चुकीचं आहे आणि ओंकार मात्र थांबणार नाहीये. रन मिळतील तिकडे आपण पाहिलं तर 4. अगदी इझिली स्ट्रोक खेळले, रन मात्र 4 ने पुढे जाईल. बॅटिंग बॉलिंगच्या जोरावर खूप चांगलं क्रिकेट खेळले गेले. मुंबईतले व्यावसायिक क्रिकेट देखील खूप चांगलं खेळतात. ओंकार पाटणे दिवा डोंबिवली स्टार संघासाठी देखील, श्री 11 दिवा संघासाठी देखील खूप चांगलं क्रिकेट खेळले आणि एक वेगळी स्टारकास्ट घेऊन श्री 11 दिवा डोंबिवली चे स्टारकास्ट अगदी मुंबईत मोठमोठ्या क्रीडा स्पर्धेमध्ये भल्या भल्या संघांना धक्के दिले. त्यात ओंकार पाटणेचा देखील मोलाचा वाटा आहे. या बॉलवर देखील बॅटल स्वीप करण्याचा प्रयत्न करतोय. फटका थोडासा फसला. जर मिडल बॅटला बॉल लागला असता तर नक्कीच मोठा स्ट्रोक आला असता आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल. आपण पाहिलं तर 14 या धावसंख्येवरती अजूनही जवळपास 30 रन करायचे आहेत. भव्य दिवस आयोजनाच्या या क्रीडा स्पर्धेमध्ये डोंबिवली प्रीमियर लीग DPL आपल्या परिसरातील खेळाडूंना मात्र एक चांगलं प्लॅटफॉर्म आहे. खूप वर्षात स्वप्न होतं, ते स्वप्न मात्र साकारण्यात आलं की आपल्या विभागाची देखील टुर्नामेंट झाली पाहिजे. स्ट्राईक एंडला बॅटर आहेत प्रणय. इकडे रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला गेला. सिंगल रनने मात्र धावफलक पुढे जातीये. 15 धावा झाल्यात. 8 संघ या क्रीडा स्पर्धेमध्ये 4-4चे आपण पाहिलं तर 2 ग्रुप. या बॉलवर टॅप केला गेलाय आणि फटका मात्र दमदार आहे आणि ओंकार पाटणे आमचा शानदार आहे. रन मिळतात आपण पाहिलं तर 4. काय बॅटिंग, म्हणजे पिचिंग खूप चुकीची आहे बॉलरची, कारण की टप्पा खूप टायमिंग देत आहेत आणि मोठ्या ग्राउंडला जर तुम्ही टायमिंग दिला तर मात्र रन्स मात्र मोठ्या प्रमाणात तुम्हाला मिळू शकतात. वेल बॅटिंग ओंकार. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर खूपच बाहेर व्हाईट बॉल. 20 रन झालेत. अजूनही जवळपास 24 रनची गरज आहे मॅच जिंकण्याकरिता. हा बॉल पाहिला तर पुन्हा एकदा व्हाईट बॉल आहे. 21. इकडे देखील थांबून खेळण्याचा प्रयत्न करतात क्षेत्ररक्षक आहेत. आपण पाहिलं तर तिकडे रन सिंगलने पुढे जाईल. प्रणय आणि ओंकारने एक चांगल्या कॅल्क्युलेशनने खेळतात. प्रणयला माहिती आहे की ओंकारची बॅट लागली आहे, त्यामुळे आपल्याला सिंगल डबलनी मात्र ओंकारला जास्त स्ट्राईक देण्याचा प्रयत्न करेल. या बॉल देखील स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेला. चांगला फटका क्षेत्ररक्षक आली तिकडे. रन सिंगल मिळेल. 23. अठरा बॉलमध्ये 21 रनची गरज आहे मॅच जिंकण्याकरिता. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा किरण शिंदे आहेत. बॉलिंगसाठी किरण शिंदे. 18 बॉलमध्ये 21 रन्स करायचे आहेत. ह्या बॉलवर देखील फटका थोडाफार फसलाय. प्रणय पण असतात की बॉल अगदी मारायचं होतं रिव्हर्स, बट
सिंगल रन मिळेल. प्रणयला माहिती की स्ट्राईक रोटेट होणं गरजेचं आहे. विकेट चांगली बनवली आहे. रोनित म्हात्रे आणि क्रिश म्हात्रे आपलं पण अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. रोनित रवींद्र म्हात्रे साहेब आपलं पण स्वागत आहे आणि क्रिश रवींद्र म्हात्रे, दोन म्हात्रे ब्रदर्स आपलं पण अगदी मनापासून हार्दिक स्वागत. आज आपण या टुर्नामेंटसाठी आल्यात आणि आले सर्व आमचे मित्र परिवार. क्रिश रवींद्र म्हात्रे, रोनित रवींद्र म्हात्रे आपलं पण स्वागत आहे. आज या टुर्नामेंटसाठी वेळात वेळ काढून आपण आलात आणि या टुर्नामेंटला आपली भेट दिली खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे देखील रिव्हर्स खेळायचा प्रयत्न केला गेला. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते तिकडे. डोंबिवली प्रीमियर लीग यावर्षी पहिल्यांदाच एक चांगला असं आयोजन आपल्या परिसरातील खेळाडूंसाठी मात्र एक चांगला प्लॅटफॉर्म आज सर्व प्लेयर्सनी केलं आहे आणि सर्वांची मेहनत आहे की आपली प्रीमियर लीग ही सक्सेसफुल झाली पाहिजे, पॉवरफुल झाली पाहिजे. या बॉलवर देखील थांबून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. एक चांगला बॉल किरण शिंदेचा. किरण शिंदे देखील एक चालक खेळाडू आहेत, चांगलं क्रिकेट खेळत. प्लेअर ऑफ द सिरीजच्या देखील 2 बाईक त्यांच्या नावावर आहेत. हा बॉल देखील आपण थांबून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. रन वन टू गो. शेवटचा बॉल आहे. हा बॉल देखील आपण पाहिलं तर किरणचा पुन्हा एकदा वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन्स टाकून चालणार नाहीयेत. चोरात टाकण्याचा प्रयत्न केला गेला. 28. 13 बॉलमध्ये 16 रनची गरज आहे. हा बॉल खूप महत्वाचा आहे. चांगला बॉल टाकावा लागेल. या बॉलवर देखील स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल आपण पाहिलं तर तिकडे तेवढीच चांगली फिल्डिंग. मुकेश आणि विनायकने तिकडे एक चांगलं कव्हर केलं आणि 30 रन झाले त्या फलकावरती. 12 बॉलमध्ये आपण पाहिलं तर 14 रनची गरज आहे. बॉलिंगसाठी रोहितच्या हातामध्ये बॉल दिलाय. 12 बॉलमध्ये आपण पाहिलं तर 14 रन्स करायचे आहेत. ही ओव्हर जर एक 4-5 रनची आली तर 6 बॉल 9 वगैरे देखील बघायला मजा येईल. पण बॉलरला मात्र रोहितला कुठेतरी एफर्ट्स द्यावे लागतील आणि पण विकेट गेली नाही. त्यामुळे प्रणय आणि ओमकार फ्री माइंड बॅटिंग करतायत. रोहितने जर 3 बॉलमध्ये 3 विकेट मिळवले तर कॅश प्राइज असणार आहे निलेश खारे यांच्याकडून रोहितसाठी. हा बॉल देखील आपण पाहिला तर खूपच बाहेर व्हाईट बॉल. या बॉलवर देखील हलक्यात ढकलला गेल्या पॉइंटला आपण पाहिलं तर रन सिंगल मिळेल. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर थांबून ठेवलं गेलंय. कुठेतरी चान्स घ्यावा लागेल बॅटरला देखील, कारण की जर मॅच थोडी फाईट झाली तर नक्कीच रंगेल आणि डू ऑर डायची मॅच आहे. त्यामुळे ही कुठेतरी अभी नाही तो कभी नाही. या बॉलवर कव्हरला एक चांगला फटका खेळला गेला. क्षेत्ररक्षक येतात तिकडे चांगली फेकी केली आहे आणि ओमकार तिकडे मात्र थोडा कॉल करत होता. बट एकच रन मिळेल. गुड स्ट्रोक. तेवढंच चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. नऊ बॉलमध्ये 11 रन्स करायचे आहेत.
या बॉलवर मात्र चेक केलं गेलं, जाणून घेतलं गेलं आहे, कारण की दोन्ही बॅटर सेट झालेत. ओंकारने देखील एक चांगली बॅटिंग केली आहे या मॅचमध्ये. या बॉलवर देखील आपण पाहिलं त्या पंचांनी दंडित केले गेले, नो बॉल. अंडरआर्म क्रिकेटमध्ये काही रूल्स आहेत, ते रूल्स फॉलो करून तुम्हाला क्रिकेट खेळावं लागतं. या बॉलवर देखील स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला, एक रन सिंगल मिळेल तिकडे. दोघांना देखील कळून चुकलं की आपण मॅच मध्ये आलोय, त्यामुळे सिंगल जरी केला तरी आपण मॅच मध्ये चांगली पकड निर्माण करू शकतो. त्याच फ्लो मध्ये दोघं देखील बॅटर करतात. वेल प्लेड. या बॉलवर देखील नो बॉल मात्र पंचांनी दंडित केला गेला, एक रन आणि प्लस एक, म्हणजे 2 रन मिळतील. या बॉलवर देखील स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला, नॉन स्ट्राईक खेळण्याला चान्स घेतील, एक सिंगल रन मिळेल 1/4 रूपामध्ये आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 38 रन झालेत. जवळपास 6 रनची गरज आहे मॅच जिंकण्याकरिता. हा बॉल देखील कव्हरला अगदी हलका हाताने ढकललाय, थोडी मिसफील्ड पाहिली गेली आहे आणि रन मिळतील तिकडे आपण पाहिलं तर 4. औपचारिकता फक्त शिल्लक आहे आणि या बॉलवर दांडी उडवली शेवटच्या ओव्हरमध्ये, पण ओमकारने एक चांगली इनिंग बिल्डअप केली गेली. वेल प्लेड ओमकार, आपल्या टीमसाठी मात्र एक चांगला क्रिकेट खेळून गेला. अक्षय गायकवाड येतात, एक चांगले खेळाडू आहेत आणि खूप चांगलं क्रिकेट हाही खेळाडू खूप वर्षापासून खेळताना पाहिला गेला. दिवा डोंबिवली संघासाठी देखील अगदी व्यावसायिक क्रिकेट देखील खूप चांगलं क्रिकेट खेळला गेला. विनिंग स्ट्रोक पाहायला मिळतो अक्षय गायकवाडच्या बॅटमधून, रन मिळतील 4 आणि ही मॅच जिंकली आपण पाहिलं तर SB ग्रुप. वेल प्लेड. मी रोनित म्हात्रे साहेब आणि क्रिश म्हात्रे साहेबांना विनंती करी की आपल्या हातातून प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे. एक चांगला परफॉर्मन्स करत असताना या मॅचमध्ये प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार ओमकार पाटणे. ओमकार पाटणे आपण यायचं आहे. 20 धावांची एक चांगली बॅटिंग, बॉलिंग करत असताना देखील चांगला परफॉर्मन्स
आणि ओव्हरऑल आपल्या टीमसाठी एक चांगले एफर्ट्स दिले गेले. तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इथे मात्र दिला जातो. स्वागत आहे पाहुण्यांचं. अनेक सारे पाहुणे इथे मात्र उपस्थित होतात. सर्व पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर याच विभागामध्ये कार्यरत असणारे समाजसेवक आदरणीय सन्मान